आणि तोंडगाव गावचे कामगारी आजचा हा कार्यक्रम ॲडव्होकेट रामकृष्ण लाठी विधी महाविद्यालय यांचे मार्फत कायदेविषयक जनजागृती या विषयावर घेण्यात आला। आपण सर्व गावाकडे बघितलं की त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गावात रस्त्यावर पथनाटिका प्रस्तुत केली। त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पथनाटिकाद्वारे कायद्याची प्रसिद्धी केली आणि गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की कायदा कसा असतो आणि कायद्याचा उपयोग कसा आणि त्याचा दुरुपयोग कसा होतो। आपण हल्ली बघतोय की कायदे हे माणसासाठी बनवलेले आहेत, समाजामध्ये चांगला कसा वावरता येणार पाहिजे, आपले अधिकार आणि कर्तव्य कसे जोपासले पाहिजे, त्यासाठी कायदे माणसाने निर्मित केले आणि त्याची अंमलबजावणी माणसं करतायत। पण जिथे त्या कायद्याचा दुरुपयोग होतो, तिथे कायदे तुटतात, तिथे शेवटी माणसाला न्यायालयाकडे यावं लागतं। आणि जी आपलं म्हण आहे की शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, त्या शाण्याला कोर्टात यावं लागतं। नंतर काम सुरू होतो वकील वर्गाचा। आत्ताच प्रिन्सिपल साहेबांनी म्हटलं की कोणताही व्यक्ती असा म्हणणार की जसं आपला संस्कृती आहे की वसुधैव कुटुंबकम, म्हणजे पूर्ण विश्व आपला कुटुंब आहे आणि कुटुंबात जर कोणता व्यक्ती अशांत असेल किंवा त्याला त्रास असेल तर मन आपला दुखावतो। पण कधी कधी अनावधानाने जर काही घटना घडली तर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतो। तसेच अनावधानाने कुठली दुर्घटना घडली किंवा हातातून गुन्हा घडला गेला तर आपल्याला मात्र कोर्टाला आणि वकिलांकडे जावं लागतो। आणि त्यावेळी वकिलांनी कसं वागलं पाहिजे, माझे सहकारी न्यायाधीश बंधू श्री बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं की प्रामाणिकता हे माझे सर्वोपरी कर्म असला पाहिजे। जर कर्म चांगला आहे, त्याच्यात प्रामाणिकता आहे तर नक्कीच यश भेटतो, याचे दोन मत नाहीये। कारण की हल्लीचे युग आहे फास्ट फूड, सर्व गोष्ट फास्ट पाहिजे, इन्स्टंट पाहिजे। त्या इन्स्टंट मध्ये माणूस आपले मूल्य विसरत चालला आहे। आणि हा जो कॉलेज आहे, कॉलेजमध्ये शिक्षण दिलं जाते हे मूल्य जोपासण्याचं काम चालू आहे। जरी इथे मोजके गावकरी बसले, पण मला नक्की खात्री आहे की हा जो आवाज आहे गावाच्या प्रत्येक घरामध्ये जात आहे आणि प्रत्येक गावकरी कान लावून ऐकत आहे। उद्देश असाच आहे की त्यांच्या कानापर्यंत गोष्ट गेली पाहिजे की हे जे शिबिर होत आहे, हे जे जनजागृती कार्यक्रम होते, हे माणसाच्या भल्यासाठी होत आहे। जर एका व्यक्तीचा भला झाला म्हणजे कार्यक्रम सफल होतो। कारण कायदा हे सर्वांना माहीत असला पाहिजे, हे कायद्याचं बिंदू वाक्य आहे। कोणी सांगू शकत नाही की मर्डर केल्याची गुन्हा होती मला माहित नव्हता, आणि कायदा म्हणतो प्रत्येकाला कायद्याची माहिती आहे। पण आज विडंबना अशी आहे की लोकांना कायदाच माहित नाहीये, कायदा तोडला कसा हा माहित आहे। तर हा जो विधी महाविद्यालयाचा उपक्रम आहे, हा उपक्रम असा आहे की लोकांना कायद्याची जाणीव करून देणं आणि ज्या ज्या व्यक्तींना कायद्याची जाणीव झाली त्यांचा भला होणार आहे। तसेच जर ज्याला ज्याला गरज असेल, प्रत्येक लॉ कॉलेजमध्ये लीगल लिटरसी क्लब, लीगल क्लिनिकची स्थापना केलेली आहे। त्या क्लबमध्ये जाऊन तिथे कायद्याची आपण मदत घेऊ शकतो, सल्ला घेऊ शकतो। तसेच माझा जो पद आहे तो सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम। प्रत्येक देशामध्ये जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयात कोणत्याही व्यक्तीला मोफत विधी सेवा मिळते। आणि प्रत्येक लॉ कॉलेजमध्ये पण जे लीगल क्लिनिक चालते ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत चालते। सांगण्याचा उद्देश असा आहे की लॉ कॉलेज आणि विधी सेवा प्राधिकरण एकाच नाण्याची दोन बाजू आहेत। काम एकच आहे की लोकांकडे कायद्याची जनजागृती झाली पाहिजे, लोकांना कायद्याची सवय केला पाहिजे। आणि ज्या व्यक्तीला चुकून कायद्याची गरज पडली त्यांना मोफत आणि एक चांगली सल्ला दिली पाहिजे, जेणेकरून त्याचा भला हो आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या चुकीचा मार्ग न सांगता त्याला चांगले मार्ग चालवण्याची अगदी प्रवृत्ती असली पाहिजे। आणि ह्यामध्ये लॉ कॉलेज आणि विधी सेवा प्राधिकरण आम्ही एकामेकाला हात धरून पुढे चालत आहे। कालच आम्ही बोरी गावात जाऊन जनजागृती कार्यक्रम होता, काल जागतिक जल दिवस होता। जसं आता सकाळी सरपंच साहेब मला बोलले की सर इथे आधी पाण्याची कमी होती तर पाण्याची कमी होत चालली। याचा उलट आम्ही जेव्हा बोरी गावात गेलो तिथे लोक म्हणे सर 2016 पर्यंत आपल्याकडे पाण्याचे प्रॉब्लेम होता, कोणी मुली देत नव्हता। आता व्यवस्था झाली की बाजूला धरण आलेलं आहे आणि सर्व गावकरी त्यांना सदन झालेले आहे, त्यांना पाण्याची जी चिंता होती ती मिटली। तर आम्ही त्यांना म्हटलं जेव्हा आपल्याला आधी थोडं जागोदर त्रास होत होता पाणीचा, तेव्हा आपण पाणी जोपासला। तोच व्याख्या मी इथे म्हणणार आहे की जल ही जीवन आहे, सर्वांनी पाणी जोपासलं पाहिजे।
आणि भविष्यात जे त्रास होणार आहे ते सर्वात मोठा त्रास पाण्यामुळे होणार आहे. आणि आज आपण बघतो की पाणी पैशाने विकल्या जात आहे. तर हे जे आहे ह्या विषयाद्वारे आम्ही जनजागृती करतोय की जे कायदेशीर विषय तसेच जे सामाजिक विषय आहेत ते पण आम्ही पुढे ठेवतो आणि हे ठेवून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो. जर मोजके लोकांना फायदा झाला, काही लोकांना फायदा झाला, ते पण आमचे कार्यक्रम सोबत आम्ही समजतो. या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी शांततेपणे आम्ही शब्द ऐकून घेतले, आम्हाला ते पुढे संधी दिली. विधी माझ्याचे मी आभार व्यक्त करतो आणि माझी दोन शब्द संपवतो. धन्यवाद.